रंग वगैरे उडवतो किंवा पाणी उडवताना इतर कोणत्या धर्माच्या किंवा जाती धर्मांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार आहेत याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी एवढी MIDC पोलीस स्टेशनतर्फे विनंती करण्यात येत आहे. थँक्यू. तर काय सांगाल आज या ठिकाणी रूट मार्च करण्यात येतो पोलिसांकडून, नेमकं काय विषय? पुढील 2 दिवसात होळी आणि धुलीवंदन सारखे 2 मोठे सण येत आहे. तर काही जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे, संवेदनशील भाग आहे, त्यात नियमित गस्त ठेवणं यासाठी माननीय पोलीस अधीक्षक आमचे महेश्वर रेड्डी साहेब, अपर पोलीस अधीक्षक नकाते साहेब आणि एसडीपीओ संदीप गावित साहेब यांनी या सदर परिसरातून एक रूट मार्चचं आयोजन करावं जेणेकरून हे सण उत्सव हे शांततेने पार पडतील यासाठी सगळ्या पोलीस स्टेशनला सूचना दिलेली होती. त्याप्रमाणे आज MIDC पोलीस स्टेशनतर्फे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर होळी निमित्त काय आवाहन कराल आपण नागरिकांना? होळी निमित्त आम्ही नागरिकांना आवाहन करू की हिंदूचा पारंपरिक सण होळी आहे, पण कोणालाही जीवितात धोका निर्माण होणार नाही, पर्यावरणाचं संरक्षण होईल या पद्धतीने आणि कोणत्याही रंगांचा हानिकारक केमिकलचा न वापर करता किंवा कोणत्याही दारू किंवा अंमली पदार्थ सेवन न करता होळी जर साजरी केली तर शांततेच्या मार्गाने होळी साजरी होईल आणि सर्वांना आनंद घेता येईल. एक सांगा की काय सांगा? तसेच आपण रंग वगैरे उडवतो किंवा पाणी उडवताना इतर कोणत्या धर्माच्या किंवा जाती धर्मांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार आहेत याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी एवढी MIDC पोलीस स्टेशनतर्फे विनंती करण्यात येत आहे. थँक्यू. बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए।